तर जेव्हा तुमचा कॉलरचा गळा आहे, मानेवर कॉलर आहे, तेव्हा तुम्हाला 7.5 वर खूण करायचे. बोटनेक असेल तेव्हा तुम्हाला इथून उंची ही छातीच्या चौथ्या भागासाठी 6.5 वर टाकची. मुंड्याची आपल्याला 5.5 वर करायचे. किती वर? 5.5 वर. 5 पॉइंट. त्यांचे एकदम बघा, माधुरी दीक्षितचं बघितलं तुम्ही तर पूर्ण शोल्डर स्लोप आहे असा तिचा. तर तिला मार्क करून दाखवलाय शोल्डर स्लोप कसा आहे तो. असा शोल्डर स्लोप आहे तिचा, असा तिरका. आता नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कटिंग बाबत तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा, शोल्डर किती घ्यावी हे समजत नाही बऱ्याच मित्रमैत्रिणींना आपल्या. तर शोल्डर 13.5 म्हणजे 13.5, दुसरी 14 आणि तिसरी 14.5 म्हणजे 14.5. आणि जास्त हेवी ब्लाउज असेल तर 15 इंच शोल्डर असू शकते. तर आपण या 4 शोल्डरच्या बाबतीत तुम्हाला आज मी माहिती देते. तर 13.5 ही शोल्डर कोणत्या ब्लाउजला घ्यायचे तुम्ही? तर 28, 30, 32, 34 पर्यंत 13.5 घेऊ शकतो आपण. त्याच्या पुढे 36, 38 ला 14 घ्यायची किंवा 40 पर्यंत 14 घेतली तरी चालेल. 40च्या पुढं 42, 44, 46 या मापांना 14.5 शोल्डर घ्या किंवा घ्यायची. आणि त्याच्यापेक्षा हेवी ब्लाउज असेल 46, 48 माप 50, त्याला 15 शोल्डर घेतली तरी चालेल. आता हे झालं वर्गीकरण मी तुम्हाला सांगितलं. छोटे ब्लाउज असतील त्यांना 13.5 पर्यंत शोल्डर घ्या. नंतर 32च्या पुढे 34च्या पुढच्या ब्लाउजांना 14 घ्या, 38, 40 पर्यंत. नंतर 42, 44 ला 14.5 आणि जास्त हेवी असेल तर 15. आता यातलं मी तुम्हाला 14 हे घेऊया आपण माप. समजा 36 माप आहे तर आपण शोल्डर घ्यायचे 14. अप्पर चेस्ट 36 असेल तेव्हा 14 शोल्डर घ्यायचे. तर या शोल्डर प्रमाणे मी तुम्हाला जशी गळ्याची उंची तुमची वाढेल तशी शोल्डर कशी कशी कमी होणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम मी एक उभी रेघ ओढून घेते. ती काय असणार आहे? आपली घडी असणार आहे डबल फोल्ड. तुम्ही कापडची घ्या किंवा मग पेपरची घ्या. खाली एक लाईन कमरेसाठी आखून घेते. इथे कमरेचं माप टाकायचंय. आता सर्वात प्रथम मी ब्लाउजचं ड्राफ्टिंग कसं करायचंय आपल्याला हे मी तुम्हाला समजून सांगते. ही एक लास्टची लाईन आली की इथं वरती 2 रेगा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला पहिल्या. तर त्या 2 रेगा कोणत्या घ्यायच्या आहेत? कमरेचा इथं कंबर येणार आहे आणि ही उंची असणार आहे आपली ब्लाउजची. तर आता उंची असणार आहे 36च्या ब्लाउजला घेऊया आपण 13 उंची घेऊयात. इथून खाली 13. तयार 13 पाहिजे तर आपल्याला 14 वर उंची घेतली पाहिजे. 1 इंच एक्स्ट्रा घेतले पाहिजे आणि घ्यायचेच, कारण वरती शोल्डर जोडायला अर्धा इंच आणि इथं कंबरपट्टी जोडायला अर्धा इंच, असं 1 इंच मार्जिन देऊन उंचीची लाईन टाकून घेतली आपण. ही आहे उंची. लक्षात घ्या किती आहे? 14 घेतली आपण, कारण 1 इंच प्लस केले. आता इथं माथ्यावर एक आपल्याला उंची हाईट करून घ्यायची. तिथं टाकायची आपली शोल्डर आणि तिथून खाली पण आता 3 पद्धतीत छातीचा चौथा भाग टाकायचा आपल्याला. तर तो किती वर टाकायचा याच्यासाठी खूण करायचे, ना की आपला मुंडा असणार आहे. तर बरेच जण असे शिकवतात तुम्हाला इथं शोल्डर 5 घ्या, इथून खाली 5.5 वर मुंडा टाका. तर माझी पद्धत तशी नाहीये, थोडी वेगळी असते. तर या घडीवर आपल्याला एकूण 2 रेगा टाकायचे आहेत. एक असती शोल्डरसाठी आणि एक असती छातीचा चौथा भाग टाकण्यासाठी. तर आता आपली छाती आहे 36 इंच. 36 इंच अप्पर चेस्ट, 38 इंच फुल बस्ट. तर पाठीमागचा भाग कट करताना आपण 36च्या प्रमाणे कट करणार आहोत. पुढचा भाग आपण 38 नी कट करत असतो. तर पाठीमागचं मी फक्त दाखवणार आहे. गळ्याची ऍडजस्टमेंट कशी करायची. जर जसा जसा गळा खोल होत जातो तसा तसा शोल्डर कशी कमी कमी होत जाते किंवा कशी कमी कमी करायची, तेव्हा तुमची परफेक्ट शोल्डर खांद्यावर बसणार आहे किंवा गळा सुद्धा उतरणार नाही. अगदी तुम्ही 12चा गळा जरी काढलात तरी सुद्धा तुमची शोल्डर खांद्यावरून घसरणार नाही. कोणतीही दोरी लावायची गरज नाही ना गळ्याला. इथं नॉट बांधतात बघा शोल्डर पडते म्हणून, आपल्याला गरज वाटत नाही, कारण आपण परफेक्ट शोल्डर कमी करणार आहे. तर ती परफेक्ट शोल्डर कशी करायची
ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता 36चं माप घेतले तर शोल्डर किती आहे आपली 14 आहे. हे बघा 14 घेतली तर 14चे निम्मे किती येतात तर 7 येतात. निम्मे का करायचे तर डबल घडी असते. मग 7 वर एक खून करून घेतली आपण. आता याच्यात मी पहिलं तुम्हाला सांगते कॉलरचं. माफ करा शिट्ट्यांचा आवाज येतोय कारण बाप्पा आपल्या घरी बसलेले आहेत, त्यांचं आगमन झाले, नैवेद्याचं काम चालू आहे, तर ऐकायला येत नसेल तर माफ करा. तर बघा इथून खाली आपल्याला 7.5 वर मुंड्यासाठी टाकायचंय. कधी तर जेव्हा तुमचा कॉलरचा गळा आहे, मानेवर कॉलर आहे, तेव्हा तुम्हाला 7.5 वर खून करायचे. आणि जेव्हा तुमचा छोटा गळा आहे किंवा बोटनेक म्हणतात याला, 1 ते 4, 1 2 3 आणि 4, हे 4 पर्यंत गळा असेल, बोटनेक असेल, तेव्हा तुम्हाला इथून उंची ही छातीच्या चौथ्या भागासाठी 6.5 वर टाकायचे. असे बाण करते 6.5 आणि इथं 7.5. 7.5 वर ही खून कॉलर साठी. इथं लिहिते अजून कॉलर. आणि हा बोटनेक. आणि आता 4च्या खालचे म्हणजे 5 इंच गळा, 6 इंच गळा, 7 इंच, 8 इंच, 9 इंच, 10 इंच, 11 आणि 12 एवढे जर गळे असतील तर हीच उंची मुंड्याची आपल्याला 5.5 वर करायचे. किती वर 5.5 वर. 5.5 कशासाठी खोल गळ्यासाठी. गळ्याचे प्रकार आपले 3 आहेत, एक खोल, एक बोट आणि एक कॉलर, असे 3 प्रकारचे गळे असतात. तर 3 प्रकारच्या गळ्यांसाठी तुम्हाला जर कॉलरचा ब्लाउज शिवायचा असेल तर 7.5 वर करायचे खून इथून खाली मुंड्यासाठी. बोटनेक शिवायचा असेल ब्लाउज तर इथून खाली मुंड्यासाठी 6.5 वर करायचे खून. आणि खोल गळा असेल तेव्हा 5.5 वर करायचे. हे लक्षात ठेवायचं. हे झालं मुंड्याचं. आता मी तुम्हाला गळ्याचं सांगणार आहे, सॉरी शोल्डरचं सांगणार आहे. तर शोल्डर आहे 7 इंच आपण अर्धी करून घेतलेली आहे बघा. तर कॉलरचा जेव्हा तुमचा गळा असेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, इकडून गळ्याची रुंदी टाकायची गळ्याच्या साईडने, शोल्डरच्या बाजूने नाही. तर गळ्याची रुंदी आता किती वर घ्यायची हे पण समजत नाही. तर तुमच्या छातीचा 12वा भाग म्हणजे जेवढी छाती आहे त्याला 12नी भागायचं. आता आपला 36 आहे छाती, तर 12नी भागल्यावर किती येणार आहे, 12 × 36. म्हणून 3 इंचावर आपला हा गळा रुंदी आलेली आहे शोल्डरवर. समजलं. आणि तिथून पुढे आपली ही शोल्डर पट्टी खांद्यावरची असणार आहे. हे झालं कॉलरच्या गळ्यासाठी. आता तिथून पुढे बोटनेक येतो 1 इंच, 2 इंच, 3 इंच आणि 4 इंच. इथं 1 येणार आहे, 2 3 आणि 4 आकडे टाकून घेते मी गळ्यांचे. हा असतो बोटनेक. तर बोटनेक साठी सुद्धा इथे मिळणार आहे असा आपला गळा 3 इंचावर. आणि बोटनेक साठी तुम्हाला ही पट्टी जर कमी हवी असेल, शोल्डर पट्टी जर कमी हवी असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छेने असा सुद्धा ब्रॉड खांद्यावर गळा करू शकता. या पद्धतीने किती 1.5 इंचाची पट्टी तयार करायची, समजा 2 इंचाची करायची, तर तेवढा अंतर टाकून इथं गळा घ्यायचा. हा फक्त कॉलर साठी, कंपल्सरी कॉलर साठी 3 वरच टाकायचंय गळा रुंदी इकडून इकडे. बोटनेक असेल तेव्हा तुम्हाला असा तुम्ही इकडे असा पसरवू शकता. जेव्हा तुमचा बोटनेक आहे, पुढे मागे बोटनेक आहे, तेव्हा एवढी पट्टी छोटी करू शकता. पण कॉलरच्या गळ्याला तुम्हाला माने बरोबर इथपर्यंत गळा येण्यासाठी 3 वरच टाकायचंय. कुठं, इकडून 3 वर. समजलं. हे कॉलर आणि बोटनेकचं सांगितलं. आता आपल्याला तिथून खाली 5 इंच, 6 7 8 9 10 11 आणि हा 12 आकडे पण टाकून देते. 9 10 11 आणि 12 इंचापर्यंत एवढी तरी छोटी पट्टी असतेच. अगदी आपला पूर्ण पाठीची लेस करू शकत नाही आपण. जास्त मॉडर्न बायका घालतात असे पूर्ण पाठ उघडीत, आपल्या इकडे चालत नाही. 12 पर्यंत ठेवतात गळा. तर बघा आता 5चा गळा असेल तेव्हा तुम्हाला इथं गळा आणून चालेल का, हा खूप ब्रॉड होईल इथं आणि 100% आपला हा गळा पडणार आहे. तर आता हे बोटनेक आणि कॉलरचं तुम्हाला समजलं असेल. मी हे पुसून टाकते. आता परत आपली ही शोल्डर किती आहे 14 इंच. लक्षात घ्या. 4 पर्यंत मी तुम्हाला सांगितले. आता 5चा गळा कसा टाकायचा ते बघायचं. जेव्हा तुमचा 5चा गळा असेल तेव्हा तुम्हाला इथून 1 इंच कमी करायचंय शोल्डर मधून. या शोल्डरच्या निम्म्यातले 1 इंच वजा करायचे आणि त्या 1 इंचाच्या पुढे आपण आता हे पुसूया, किंवा मी ठेवते असंच 7 इंचावर शोल्डर ठेवते.
आता ही किती झाली शोल्डर? मग 1 इंच कमी केलं तर 6 इंचाची शोल्डर झाली. आणि तिथून मागे आपल्याला शोल्डरची पट्टी ठेवायची खांद्यावरची, तर 3 इंच असते आपली. तर 3 इंचावर आपली खून केली ही. मग हा गळा कुठून? इथून इथं येणार आहे आणि इथून हा गोलाकार बसणार आहे. समजलं? हे झालं 5च्या गळ्याचं. आता 6च्या गळ्याला सुद्धा 1 इंच कमी करून इथून पाठीमागे 3 इंच शोल्डर घ्यायचे. मग हा झाला गळा 6 इंचाचा. बघितलं ना? आता 7 आणि 8 साठी आपल्याला अजून अर्धा इंच ह्याच्यातनं कमी करायचा शोल्डर मधून. म्हणजे टोटल शोल्डरच्या निम्म्यातून 1.5 इंच कमी करायचे 7चा गळा जेव्हा असेल तेव्हा. आणि तुम्ही इथे पाठीवर 3, 3.5 इथे रुंदी देऊ शकता. 3.5 पर्यंत ठेवली तरी काही हरकत नाही. हा झाला 7चा आणि 8चा गळा असा येणार आहे. हा झाला 6चा गळा, हा झाला 7चा गळा आणि हा झाला 8चा गळा. 7 आणि 8ला आपण शोल्डर मधून किती कमी केले? तर 1.5 इंच कमी केले. आता 9च्या गळ्यासाठी 1.25 कमी करायचे. किती? तर अजून 1/2 इंच कमी होणार आहे 2 रेगा ह्याच्यातल्या. आणि मग इथून पाठीमागे आपल्याला 3 इंच कमी करायचे. सॉरी 3 इंच शोल्डर पट्टी घ्यायचे. तर इथे येणार आहे गळा आपला. आणि मग हीच लाईन 9च्या इथे कुठे? इथे येणार आहे. हा बॉक्स असा तयार होणार आहे. असा. मग हा गळ्याचा आकार तुम्ही इथे मग कोणताही मटका गळा द्या, पंचकोनी गळा द्या, वेगवेगळ्या आकाराचे गळे काढू शकता. पण शोल्डर तुम्हाला ऍडजस्ट करणं तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्ही कितीही डीप गळा शिवलात तरी शोल्डर पडणार नाही. आता आपण 10च्या गळ्यासाठी बघूयात. 10च्या गळ्यासाठी अजून 1/2 इंच इथून शोल्डर कमी करायची आणि तिथून पाठीमागे 3 इंचावर शोल्डर पट्टी येणार आहे. मग तिथून पाठीमागे 3 इंचावर खून करून घ्यायची. तर इथे येते आणि मग हा बॉक्स आपला इथे 10च्या खुणेवर येणार आहे असा. जशी जशी तुम्ही शोल्डर आत घेत जाल, कमी कमी करत जाल, तसं तसं इथं शोल्डरच्या इथे गळा रुंदी पण कमी कमी होणार आहे आणि कमी करायलाच पाहिजे. तर बघा आता गळा रुंदी इथं शोल्डरवर कमी कमी होते. इथं ब्रॉड दिसतोय तेव्हा तो पाठ भरून गळा दिसतो बरोबर. आता समजा 11 इंचाचा गळा आपल्याला तयार करायचा आहे, तेव्हा काय करायचं? तर तेव्हा अजून 1/2 इंच कमी करायचे शोल्डर मधून. मग तिथून पाठीमागे आपले 3 इंच ती खूण आणि मग ही खूण. तर कशी करायची आहे? ती अशी येणार आहे बॉक्स इथं असा. आणि मग हा गळा आपला असा होणार आहे. हा 10 इंचाचा, हा 11 इंचाचा. आता हा 12 इंचाचा गळा आहे इथे. तर याच्यातून अजून 1/2 इंच कमी करायचंय तुम्हाला. आणि मग तिथून पाठीमागे 3 इंच आणि मग 3 इंचाची ही आपली येणार आहे अशी रेघ. मग तुम्ही 12 इंचाचा गळा सुद्धा शिवलात ना तरी तुमचा अजिबात गळा पडणार नाहीये, शोल्डर पडणार नाहीये. या पद्धतीने तुम्ही गळा जसा जसा खोल होणार आहे तुमचा तसं तसं तुम्ही शोल्डर कमी करायचे. आता हे झालं गळ्याचं, हे लक्षात आलं असेल. आता मी परत तुम्हाला मुंड्याच्या इथलं दाखवते. गळा, शोल्डर आणि मुंडा दोन्ही सांगणार आहे. जेव्हा तुमचा कॉलरचा गळा असेल तेव्हा तुम्हाला 7 वर शोल्डर ठेवायचे, त्यामध्ये प्लस अर्धा इंच मार्जिन पण द्यायचंय बाही जोडण्यासाठी. आणि तिथून खाली 7.5 वर खूण करायचे. किती वर? 7.5 वर. आणि मग इथून तुम्हाला शोल्डर स्लोप पण द्यायचंय. तर शोल्डर स्लोप 1 इंच, 1.25 इंच आणि 1.5 इंच. 1.5 इंचापेक्षा जास्त शोल्डर स्लोप द्यायचा नाही. तर मीडियम साईज असेल तर 1 इंच स्लोप द्या. आणि कमी साईज असेल तर 1 इंच, मीडियम साईजला 1.25 इंच आणि मोठी साईज असेल तर 1.5 इंच. मोठी म्हणजे काय? शोल्डरचे पण हे असतात बघा, खूप काय कायचे असे उतरती शोल्डर असते इथून. आता ही माझी जराशी उतरती. काय कायचे एकदम बघा, माधुरी दीक्षितचं बघितलं तुम्ही तर पूर्ण शोल्डर स्लोप आहे असा तिचा. तर तिला 1.5 इंचाचा स्लोप द्यावा लागणार आहे. तुम्ही एकदा फोटो काढून बघा माधुरी दीक्षितचं, तुमच्या लक्षात येईल. खूपच तिला असा शोल्डर स्लोप आहे तिचा, असा तिरका. आता माझा जो दिसतोय तो माझा 1 किंवा 1.25 इंच मला बस होणार आहे. या पद्धतीने स्लोप माझा होणार आहे. जेव्हा तुम्ही कॉलरचा गळा शिवणार आहात तेव्हा हा स्लोप द्यायचोय. बोट नेकला फक्त अर्धा इंच द्यायचंय. 1, 2, 3 आणि 4चा जर गळा असेल तेव्हा अर्धा इंच स्लोप द्यायचा इथं फक्त. पण कॉलरचा गळा शिवायचा असेल तर तुम्हाला हा स्लोप देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर इथून या सगळ्या चुन्या पडणार खांद्यावर बाही जोडते वेळी.
पूर्ण या पुढच्या भागाला तुमच्या सगळ्या चुनेच दिसणार, मग अजिबात ब्लाऊज चांगला दिसणार नाही. तर स्लोप देणं हा अत्यंत गरजेचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. आणि मग तिथून खाली हा आपला मुंडा होणार आहे. स्लोप दिल्यानंतर जो मुंडा येईल, आता हा मुंडा सुद्धा कसा मोजायचा हे मी बरेच व्हिडिओ मध्ये सांगितले, आज मी मुंड्याबद्दल काही बोलणार नाही, स्लोप आणि गळा हे बोलणार आहे. आता हे झालं कॉलरचं आणि बोट नेकला अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे. कॉलरच्या गळ्याला 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही तुमचे कस्टमरचा स्लोप किती आहे त्याच्या अंदाजावर तुम्ही देऊ शकता स्लोप. आणि आता पुढे बघूया, 5 इंचाच्या गळ्यापासून डीप गळा होत गेलेला आहे. तर 5 इंचाच्या गळ्यासाठी आपण किती घेतलेलं आहे हे मार्जिन द्यायची गरज नाही, पुसून टाकते. आपली जी शोल्डर आहे त्याचा निम्मा केलाय, 7 इंचावर शोल्डर आलेली आहे. तिथून आपल्याला 1 इंच कमी केले 5 इंचाच्या गळ्यासाठी, तर तिथून खाली आपला हा 5.5 इंचावर खूण येणार आहे इथून खाली. आणि मग तिथं अर्धा करायचा आहे आणि हा राऊंड द्यायचा आहे मुंड्याचा. त्याच्यानंतर आपला हा 5 आणि 6च्या गळ्यासाठी झालेला आहे. दुसरा आहे 7 आणि 8च्या गळ्यासाठी असा मुंडा येणार आहे. ही उंची 5.5च राहणार आहे, कारण आता खोल गळा चालू झालाय आपला. मग मुंड्याची उंची 5.5च ठेवायची सगळीकडे. नंतर 9च्या गळ्यासाठी असा मुंडा येणार आहे, 10च्या गळ्यासाठी असा मुंडा येणार आहे, 11च्या गळ्यासाठी असा मुंडा येणार आहे आणि 12च्या गळ्यासाठी असा मुंडा येणार आहे. आणि जसा जसा हा कोपरा आत येतोय तसं तसं 1-1 इंचच फक्त द्यायचं हे कोपऱ्यामध्ये अंतर. परत इथून 1 इंच, परत इथूनच 1 इंच, असं 1-1 इंचावरच मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अगदी परफेक्ट ब्लाऊज तुमचा होणार आहे या पद्धतीने कटिंग कराल तर. ना की तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या येणार आहेत, ना काखेत चुन्या येणार आहेत, ना की शोल्डर तुमची पडणार आहे किंवा गळा सुद्धा उतरणार नाही. इतका परफेक्ट तुमचा हा ब्लाऊज बसणार आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा मित्र मैत्रिणींना, आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट रोज तुम्हाला भेटत येतील. आणि जरा गणपती बाप्पाच्या आगमनामुळे माझे व्हिडिओ लेट होत आहेत तर क्षमा असावी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.